नमस्कार, यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये मी ज्योत्स्ना आपलं। शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी देवानंद पवार यांचा विराट असा सोटा मोर्चाचे घाटंजी शहरात करण्यात आले आयोजन। देवानंद पवार यांच्या मार्गदर्शनात घाटंजी शहरातून शेतकऱ्यांना भव्य असा मोर्चा काढण्यात आला। मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते। तहसील कार्यालयासमोर देवानंद पवार यांनी मोदी सरकारवर रोष व्यक्त करत केला निषेध। सत्ताधाऱ्यांनी मंत्रालयात दलाली करण्यापेक्षा शेतीच्या बांधावर यावे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने देवानंद पवार यांचा संताप। या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो एकरवरील कपाशी व सोयाबीनचे पीक वाहून गेले। येलो मोजक रोग असल्यामुळे सोयाबीनचे पीक जवळपास संपुष्टात आले, तर सततच्या पावसामुळे शिल्लक राहिलेल्या कपाशीलाही बोंडे लागली नाही। आता शेवटच्या टप्प्यात उरले सुरले कापसाचे तसेच तुरीचे पीक अवकाळी पावसाने नष्ट केले आहे। याशिवाय गव्हाला सुद्धा फटका बसलाय। एकीकडे शेतकरी संकटात असताना सत्ताधारी मात्र मंत्रालयात दलाली करत असल्याचे चित्र दिसतंय। या अवकाळी पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला असून सरकारने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून सरकारचे लक्तरे शेतीच्या बांधावर टांगू असा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी दिला आहे। यावर्षीच्या खरीप हंगामात प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पीक विम्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या। राज्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली आहे, मात्र काहींसाठी ही रक्कम म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक विमा कंपनीकडून थट्टा केली जात आहे का, असा प्रश्न देखील देवानंद पवार यांनी उपस्थित केला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपये, 5 रुपये, 35 रुपये अशी तुटपुंजी मदत खात्यात जमा करण्यात आली आहे। सरकारचे डोके ठिकाणावर असेल तर अशी मदत वाटप झाली नसते। आता गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने तर उरले सुरले कापसाचे पीक संपुष्टात आले आहे। तुरीसह गव्हाचे सुद्धा नुकसान झाले। त्यामुळे सरकारने वेळ न घालविता तातडीने पंचनामे करण्याची मागणी देवानंद पवार यांनी केली। शेतीमालाला भाव मिळत नसल्यामुळे तसेच उत्पादन खर्च वाढल्याने शेती नुकसानीची ठरत आहे। त्यामुळे कापसाला 12,000 तसेच सोयाबीनला 8,000 रुपये हमी भाव घोषित करावा। शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असताना सरकार मात्र याकडे गंभीरतेने बघायला तयार नाहीत। जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासोबतच शेतकऱ्यांना तातडीने मदत न दिल्यास हातात सोटे घेऊन सत्ताधाऱ्यांना प्रसाद देऊ, त्या पार्श्वभूमीवर घाटंजी येथे दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी सोटे मोर्चा आयोजित केला गेला। सरकारचे लक्ष्मी दर्शन। राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायचे सोडून सरकार लक्ष्मी दर्शनात मग्न आहे। लवकरच लोकसभेच्या तसेच त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने सरकार पैसे जमा करण्यात व्यस्त आहे। सर्व सत्ताधारी मंत्रालयात बसून दलाली करत आहे। जनतेमधील विश्वास गमावल्यामुळे फक्त पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्वप्ने सत्ताधारी बघत आहे। संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवतील, अशी टीका सुद्धा देवानंद पवार यांनी केली आहे। मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा परिधान केलेल्या इस्मास सोटे देऊन सरकारचा केला निषेध। म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि लोड शेडिंगचं प्रमाण कमी झालं का, जंगली जनावरांपासून त्रास कमी झाला का, अशा अनेक प्रश्नांचं उत्तर आम्ही या 3 लोकांना विचारणार आहोत। हे तुम्ही वर या, माझं भाषण झाल्यानंतर यांना आपल्याला विचारायचं आहे। मैं पहाड़ों में कम और आंसुओं में ज्यादा बहा हूँ, मैं पहाड़ों में कम और आंसुओं में ज्यादा बहा हूँ। मैं किसान उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़ा पहनती है। मैं किसान उगाता हूँ तो कपास तो सारी दुनिया कपड़ा पहनती है। फिर मेरी ही कपन की नवीन आहे। आम्ही तुमचं स्वागत करतो, पण मागच्या वेळेला जी बेईमानकी दुष्काळामध्ये झाली ती जर आता अवकाळीमध्ये झाली, आम्ही ऐकून नाही घेणार। तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आमचं म्हणणं आहे की इथं असे अनेक शेतकरी आहे ज्यांना 2-2 हजार रुपये अजून मिळालेले नाही। असे अनेक शेतकरी आहे ज्यांना जंगली जनावरांचा त्रास आहे। इथं असे अनेक शेतकरी आहे की ज्यांना टॉवरचे पैसे मिळालेले नाही। इथं असे अनेक शेतकरी आहे की ज्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन मिळालेलं नाही। माझी विनंती आहे, तुम्ही आमच्यासारखे तरुण आहात, तुम्ही तात्काळ शिबिर लावा, अख्ख्या गावकऱ्यांच्या नोंदी घ्या आणि का त्यांना मदत मिळत नाही, किती लोक सुटले याचा अभ्यास करून अहवाल पाठवा। नंबर 1। नंबर 2, या ठिकाणी दत्त माऊरच्या मंदिराच्या ज्या जागा कसणारे शेतकरी आहे त्यांना माझ्याचमुळे मागच्या वेळेला सर्व प्रकारच्या शासकीय मदती मिळाल्या होत्या। यावेळेस त्यांना कुठलीही मदत मिळत नाही।
का मदत मिळत नाही त्याचा अहवाल तयार करा आणि कलेक्टर साहेबाकडे पाठवा. त्यांनी केलं नाही तर आम्ही त्यांना पाहून घेऊ. पण तुम्ही या ठिकाणी मात्र तुमचा अभ्यासपूर्ण अहवाल गेला पाहिजे अशी अपेक्षा आम्ही तुमच्याकडून बाळगतो. आणि या निमित्तानं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना आश्वासित करा की तुम्ही काय काय करणार आहे. 2 मिनिट. अतिवृष्टीचं आपल्या स्तरावर आपण देतो ते प्रॉपरली आपण डिस्ट्रीब्यूट करतोय. बऱ्याच शेतकऱ्यांना उन्हाळ्यातल्या दुष्काळाचे पैसे पण मिळालेले आहेत आणि जे पण काही एरर आलेले आहेत, काही लोकांचे परत आलेले आहेत पैसे, ते पण आपण लवकरच साईट दुरुस्त झाल्यानंतर आपण करतोय. आणि इतरही आपल्या स्तरावरनं जितक्या योजनांचा आपण लाभ देतोय आपण तात्काळ निकाली करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो आणि लवकरात लवकर ते पण केले जाईल. आपलं निवेदन द्या आपल्याला. सर्व यंत्रणेचा कॅम्प घ्या आणि तुम्ही तुमच्या सर्कल न्याय कॅम्प घ्या, सर्व अहवाल घ्या अशा पद्धतीचा आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्हाला तुम्ही आमच्यापैकीच आहात, आम्हाला तुमच्याबद्दल व्यक्तिगत कुठलाही राग लोक किंवा वाद घालायचा नाहीये. पण एक सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुमची जी एक नैतिक जबाबदारी आहे ती आपण यशस्वीरित्या पार पडा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे निवेदन म्हणजे आमचं हे याच्यामध्येच आमचं सर्व काही दुखणं आहे. या निवेदनाच्या आधारावर आपण आमच्या या निवेदनाच्या आधारावर आपण पुढची कारवाई करा अशा पद्धतीची. ते तरोडा झटाळ्यावाले सर्व तहसीलदार साहेबांना जाऊन भेटा. तर तुम्हालाही आम्ही सोडणार नाही याची खबरदारी घ्या, अन्यथा तुमचे हाल होतील. तुम्ही शेतकऱ्याचेच पोरं आहात, नोकरीला लागून त्या ठिकाणी बेईमानगी करू नका, शेतकऱ्यांसोबत धोका देऊ नका अशा पद्धतीची विनंती करतो. सरकारचा, या मोदी सरकारचा, या फडणवीस शिंदे सरकारचा, या फडणवीस शिंदे सरकारचा जंगली प्राण्यांचा बंदोबस्त, जंगली प्राण्यांचा बंदोबस्त, पीक विमा आम्हाला, आमच्या हक्काचा विमा. आता अशा अनेक गोष्टी आहेत. सर सरसकट दुष्काळ, हेक्टरी 50,000 रुपये, हेक्टरी 50,000 रुपये. सर्वांना खूप खूप धन्यवाद. वेळ झाली आहे येथे थांबण्याची. बघत रहा यवतमाळ एक्सप्रेस न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार.